बदलापूरच्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट आहे। मुली शाळेतच सुरक्षित नसतील तर त्या इतर ठिकाणी कशा सुरक्षित असतील असा प्रश्न विचारण्यात येतोय। बदलापूरच्या नामांकित शाळेत 2 चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला। बदलापूरकरांनी ट्रॅकवर उतरत आंदोलन केलं। दुसरीकडे विरोधी पक्षाकडून देखील महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती, परंतु हायकोर्टाने परवानगी नाकारल्याने निषेध आंदोलन करण्यात आलं। आता बदलापूर प्रकरणात एसआयटी नेमण्यात आली आहे। ही एसआयटी या प्रकरणाचा सखोल तपास करते। पण बदलापूर प्रकरणात 5 मोठ्या चुका झाल्या, ज्यामुळे जनतेचा मोठा उद्रेक झाला। त्या 5 चुका कुठल्या आहेत आणि त्या टाळल्या असत्या तर ही घटना घडली नसती का, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी राहुल, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत। बदलापूर प्रकरण चांगलंच तापलंय। या प्रकरणाचे सामाजिक आणि राजकीय पडसाद आपण उमटलेले पाहिलेत। बदलापूरची घटना समोर आल्यानंतर शाळांमधील चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। त्याचबरोबर या घटनेनंतर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या मुलींनी समोर येत आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली आहे। बदलापूरच्या घटनेत सुरुवातीपासूनच अनेक चुका झाल्या। या चुकांमुळे पीडित मुलीच्या घरच्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। त्याचबरोबर व्यवस्थेतल्या त्रुटी, अधिकाऱ्यांची अनास्था आणि अशा संवेदनशील प्रकरणाकडे काही बेजबाबदार लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन या निमित्तानं समोर आलाय। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या घटनेमधील 5 मोठ्या चुका पाहणार आहोत। पहिली चूक, बदलापूर प्रकरणात आरोपी असलेला अक्षय शिंदे हा सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता। 1 ऑगस्टला त्याची सफाई कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती। अक्षयची पार्श्वभूमी काय आहे हे त्याच्या नेमणुकीच्या वेळी तपासलं गेलं नसल्याचं आता बोललं जात आहे। दुसरीकडे अक्षयची नेमणूक ही थर्ड पार्टीकडून कॉन्ट्रॅक्टद्वारे झाली होती का की कोणाच्या सांगण्यावरनं झाली होती, हे आता तपासण्यात येत आहे। अक्षय हा ओळखपत्राशिवाय शाळेत कुठेही फिरू शकत होता, हे अनेक वृत्तपत्रांच्या बातम्यांमधनं आता समोर आलंय। त्यामुळे शाळा प्रशासनाने त्याच्या हालचालींवर आधीच लक्ष दिलं असतं तर ही घटना घडली नसती। दुसरी चूक, आज आपण कुठेही गेलो तरी सीसीटीव्हीची नजर आपल्यावर असते। सोसायटींच्या लिफ्टमध्ये, त्याचबरोबर बसेसमध्ये देखील आता सीसीटीव्ही लावल्याचं आपण पाहतो। सीसीटीव्हीच्या माध्यमातून अनेक गुन्हे उघडकीस आलेले आहेत। अनेक गुन्ह्यांमध्ये सीसीटीव्ही हा सबळ पुरावा म्हणून देखील वापरला गेलाय। त्याचबरोबर सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारांवर वचक बसायला देखील मदत होते। बदलापूरच्या ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेतील सीसीटीव्ही 15 दिवसांपासून बंद असल्याचं आता समोर आलंय। सीसीटीव्हीच्या देखभालीचं काम एका ठेकेदाराला देण्यात आलं होतं। त्याची मुदत अत्याचाराची घटना घडण्याआधी संपली होती। मुदत संपल्यानंतरही त्याला मुदतवाढ किंवा नव्या ठेकेदाराला सीसीटीव्हीचं काम देण्यात आलं नव्हतं आणि त्यामुळेच महिन्याभरापासून सीसीटीव्ही देखभालीचं काम रखडल्याने शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले होते। सीसीटीव्ही बंद असल्यामुळे शाळेतील बेकायदेशीर हालचालींवर लक्ष ठेवता आलं नाही। त्याचबरोबर सीसीटीव्ही असते तर आरोपी अक्षय शिंदेंच्या विरोधात पोलिसांना सबळ पुरावा सादर करता आला असता। सीसीटीव्ही सुस्थितीत असते तर कदाचित हा गुन्हा घडला देखील नसता। त्यामुळे सीसीटीव्ही बंद असणं ही या घटनेतील एक मोठी चूक असल्याचं आता समोर आलंय। तिसरी चूक, चिमुकलीने आपल्यावर घडलेला प्रसंग आजोबांना सांगितल्यानंतर कुटुंबीय हादरून गेलं होतं। या सगळ्यात आणखी एका चिमुकलीसोबत हा प्रकार घडल्याचं समोर आल्यानंतर या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं। पीडित मुलीच्या घरच्यांनी त्या अत्याचाराची माहिती सगळ्यात आधी शाळेला दिली। ही माहिती मिळाल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिकेने हा प्रकार शाळेत नाही तर बाहेर घडलाय असा दावा करण्यास सुरुवात केली। त्याचबरोबर मुलीला झालेल्या जखमा या सायकल चालवल्यामुळे झाल्या असतील असा दावा देखील मुख्याध्यापिकेकडनं करण्यात आला। त्यामुळे अत्याचारासारखी गंभीर घटना समोर आल्यानंतर शाळा प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला। चौथी चूक, शाळा प्रशासनाने प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न केलेला असताना तिकडे पोलिसांचा हलगर्जीपणा देखील समोर आला। पीडित मुलीच्या घरच्यांनी पोलिसात धाव घेताच बदलापूर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी शाळेचीच थिअरी मुलींच्या पालकांना ऐकवली। सायकलमुळे जखम होऊ शकते असा दावा पोलिसांनी केला। मुळात अत्याचारासारख्या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेत त्यावर कारवाई करणं हे गरजेचं असताना पोलिसांनी तक्रार घेण्यास विलंब केला। पोलिसांनी अत्याचाराची घटनेची तक्रार नोंदवण्यासाठी तब्बल 12 तास लावले। या सगळ्यामुळे पीडित मुलीच्या घरच्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। पोलिसांनी तात्काळ तक्रार दाखल करून तपास केला असता तर पुढील अनेक गोष्टी टळल्या असत्या। पाचवी चूक, 18 तारखेला पुन्हा आई मुलीला घेऊन आल्यानंतर रविवारी डॉक्टर नसल्याचं सांगत तपासणी करण्यात आली नाही। अखेर 19 तारखेला पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी पूर्ण करण्यात आली। मुलीसोबत गंभीर प्रकार घडलेला असताना रुग्णालय प्रशासनाने तिची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी तब्बल 3 दिवस लावले। या 5 मोठ्या चुकांमुळे बदलापूरकरांचा संताप अनावर झाला आणि तो आंदोलनाच्या माध्यमातून समोर आला।
या घटनेनंतर सरकारने अनेक अधिकाऱ्यांचं निलंबन केलं आहे, तर अनेकांची बदली देखील करण्यात आली आहे. व्यवस्थेने केलेल्या या चुका टाळल्या असत्या तर चिमुकलीला लवकर न्याय मिळवून देता आला असता. गुन्हा कुठलाही असो, व्यवस्थेने योग्य पावलं उचलली तर गुन्हेगारांना वचक बसण्यास मदत होऊ शकते. बदलापूरच्या प्रकरणात अनेक चुका समोर आल्या. आता SITच्या तपासात आणखी काही खुलासे होतात का, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. यंत्रणेच्या या हलगर्जीपणाविषयी तुम्हाला काय वाटतं? व्यवस्थेत कुठले बदल होण्याची गरज आहे? तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.